नमस्कार, मी डॉक्टर सौ प्रियांका राहुल धायगुडे। आज महाशिवरात्री। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील पवित्र असा सण आहे। महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो। महाशिवरात्री याचा अर्थ शिवांची महान रात्र असा आहे। महाशिवरात्री या दिवशी देवी शंकर भगवान शिव व देवी पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा साजरा केला जातो। या दिवशी भक्त उपवास करून महादेवाची पूजा आणि अभिषेक करतात। या दिवशी बेलपत्र, दूध, भस्म आणि गंगाजल अर्पण करून शिवलिंगाची पूजा केली जाते। असे मानले जाते या दिवशी शिव आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात व अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो। पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्ते, मी डॉक्टर स्वाती शहा। सर्वांना आजच्या महाशिवरात्री दिनाच्या शुभेच्छा। महाशिवरात्री दिनाचं विशेष महत्त्व असं आहे की या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला आणि या दिवशी आपल्या भगवान शिव यांनी संसार जीवनात प्रवेश केला असं म्हणतात। या दिवशी उपवास केला जातो कारण या दिवशी शिवाची पूजा केल्याने आपल्याला जीवनामध्ये आनंद, संतोष आणि हवी ती इच्छा पूर्ण होते। या उपवासाचं वैज्ञानिक महत्त्व पण असं आहे की या उपवासामुळे आपली मेटाबॉलिझम म्हणजे आपली पचनशक्ती वाढते या दिवशी उपवास केल्यानं आणि आपल्या शरीरातील अनेक रोग दूर होतात आणि त्यामुळे या दिवशी उपवास वैज्ञानिक महत्त्वानेही केले जातात। या दिवशी शंकराच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला, संतोष निर्माण झाला। भगवान विष्णू आणि ब्रह्मानेही या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांची पूजा केली। असे खूप अनेक महत्त्व या दिवसाला आहे आणि म्हणून हा फाल्गुन वद्य देशामध्ये हा महाशिवरात्रीचा दिवस येतो आणि हा दिवस भारतामध्ये पूर्ण सगळीकडे हिंदू लोक मानतात आणि ह्या दिवशी भगवान शंकराचं किंवा पिंडीचं दर्शन करतात। त्यांना जल, दूध, काळे तीळ वाहतात आणि दानधर्म करतात आणि उपवास करतात। जो पूर्ण रात्रभर भजन करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। ही महाशिवरात्र तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख संपत्ती लावो हीच माझी भगवान शंकराच्या शिवाच्या चरणी प्रार्थना।